उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करतायत. आज ते परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दोन मोठे दावे केलेत. पहिला दावा म्हणजे कोणाला तरी फडणवीसांना दिल्लीत येऊ द्यायचं नाहीये, ऑपरेशन टायगर नसून हे ऑपरेशन फडणवीस आहे. तर दुसरा दावा म्हणजे नितीन गडकरींचे पंख छाटले, ते पंतप्रधान बनले असते. मध्य प्रदेशमध्ये निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या चेहऱ्यावर लढवली. ते पीएम पदाच्या शर्यतीत येऊ शकतात म्हणून त्यांचाही नामोनिशाणच ठेवला नाही. फडणवीसांचे देखील पंख छाटण्याचे काम सुरू आहेत. विमानात भेट झाली तेव्हा ते हतबल होते. उद्या जर फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर नितीन गडकरींच्याही निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं असं ठाकरेंनी म्हटलंय. नितीन गडकरींच्याही निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं असं ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की खरंच फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे का? नितीन गडकरींचे पंख कसे छाटले? भाजपमध्ये कोण पंख छाटण्याचं काम करतंय? नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. उद्धव ठाकरेंनी दावा केलाय की भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठांनी अनेक ताकदवर नेत्यांना केंद्रात बोलावून त्यांची शक्ती कमी केली आहे. शिवराज सिंग यांचं मध्य प्रदेशमध्ये मोठं नाव होतं. त्यांना त्या ठिकाणी लाडाने मामा देखील म्हणायचे. त्यांनी लाडली बहीण योजना सुरू केली, त्यामुळे MP भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. हीच योजना पुढे महायुतीनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना नावानं सुरू केली. मध्य प्रदेशमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर चौहान पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती, पण त्यांना केंद्रात मंत्रीपद देऊन भाजपनं मध्य प्रदेशमध्ये नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आणि त्यांचं नावच गायब केलं. असंच हरियाणामध्ये देखील घडलंय. नितीन गडकरी देखील एकेकाळी भाजपचे अध्यक्ष होते. अवघ्या 52व्या वर्षी भाजपचे अध्यक्ष बनल्यानं ते पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. 2013 मध्ये गडकरींना सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनवण्यासाठी भाजपच्या संविधानात बदलही करण्यात आला होता. मात्र त्याच वेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. पक्षाची प्रतिमा डागाळू नये म्हणून राजनाथ सिंह यांना अध्यक्ष बनवण्यात आलं. 2014 मध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून नितीन गडकरींचं नाव चर्चेत होतं, पण भाजप हायकमांडनं नितीन गडकरी यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. गडकरी चर्चेत येऊ नये आणि पीएम पदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांचे देखील पंख छाटण्याचं काम सुरू आहे असा दावा ठाकरे यांनी केलाय. विमानात फडणवीस मला हतबल दिसले, त्यांचेच वरिष्ठ नेते त्यांचं पंख छाटण्याचं काम करतायत. उद्या जर फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर असंही ठाकरे म्हणाले. पण फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यापासून भीती कोणाला आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय. ठाकरेंची बाईट ऐकल्यानंतर पाहूयात की फडणवीस आणि नितीन गडकरींना बाजूला सारण्याचं काम कोण करतंय. या गद्दारांची कीड हा परभणीचा दुर्दैवी इतिहास झालेला आहे की ज्याला ज्याला आपण शिवसेनेचा उमेदवार म्हणून तिकडे उभा करतो, तुम्ही कशाची पर्वा न करता त्याला निवडून देता. अर्थात ही चूक माझी सुद्धा झालेली आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा माफी मागतो तुमची. आता एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर विश्वास ठेवायचा नाही तरी म्हणजे ठेवायचा तरी कोणावर आणि नाही तरी कसा? मग 2 वेळा आमदार असेल, मग 3 वेळा खासदार असेल, पण खासदार की गेल्या वेळेला म्हणजे 19 साली आपल्यावरती जी टीका होत होती की तुमचे 18 खासदार निवडून आले, हे म्हणे मोदीजींच्या चेहऱ्यावरती निवडून आले. मग तुम्ही सगळे साक्ष आहात, तुम्ही सगळे परभणी लोकसभा मतदारसंघातले सैनिक आणि मतदार आहात ना, आहात की नाही आहात? मग मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2024 साली तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोवरती आणि शिवसेनेच्या मशाल निशाणीवरती भरोसा ठेवून मतदान केलं का मोदींमुळे याला निवडून दिला होता? मग त्याच्या विरोधात म्हणजे पूर्ण देशामध्ये मोदींची लाट होती. राम मंदिर बांधलं होतं तरी देखील महाराष्ट्राच्या मतदारांनी मोदींच्या विरोधात मतदान केलेले हे सगळे खासदार आज परत त्यांच्या पायाशी लीन झाले. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये? हा महाराष्ट्र धर्म मारण्याचा हा प्रकार करतायत. म्हणून काल मी जे बोललो की हा वरवरचा प्रकार समजू नका, याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे. आणखीन एक तुम्हाला पत्रकाराने प्रश्न विचारला की हा खासदार जाण्यामागे तुमच्या पक्षातलं काही गटबाजीचं राजकारण होतं का? म्हटलं गटबाजी आमच्याकडे नाही, गटबाजी आता भाजपात चालले. कारण हे ऑपरेशन टायगर नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस जसं मध्य प्रदेशमध्ये
निवडणुका कोणाच्या चेहऱ्यावर जिंकला भाजप? शिवराज सिंग. मग सगळे त्याला प्रेमाने मामा म्हणायचे, मामा मामा मामा. बनवलं ना त्याला मामा. त्याचं नामोनिशाणच ठेवलेलं नाहीये. कारण हा मामा उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, उद्या भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला लिया ऊपर, डाल दिया कोने में. आता शिवराजचं नावच नाही कुठे. म्हणजे जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री आहे असं काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. कारण कदाचित उद्या, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, महत्वाकांक्षा सगळ्यांच्या असू शकतात. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर, जसं तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरी होते की नव्हते? नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते, पुन्हा अध्यक्ष होत होते. पण पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले, असे कापले की त्यांच्या सगळ्या त्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं, पातळ करून टाकलं, त्यांचं सगळं भेसळ करून टाकली. आता नितीन गडकरी बिचारे काय करू शकतात? काही करू शकत नाही. कारण पंखच छाटलेत. उड 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 उड. कसा उडणार? पंख तुम्ही छाटलेत, पिसं तुम्ही कापलीत, उडूच शकत नाही. लवकरच पीएम नरेंद्र मोदी निवृत्ती जाहीर करतील असं म्हटलं जात आहे. पीएम मोदींच्या निवृत्तीनंतर पुढचा दावेदार कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय. मोदींच्या नंतर अमित शहाच पीएम बनतील असं म्हटलं जात आहे. सध्या ते पीएम पदाचे मजबूत दावेदार मानले जात आहेत. पण त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील पीएम पदाचं उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या अत्यंत जवळचे. संघाशी चर्चा केल्यानंतरच भाजपची सूत्र हलतात असं म्हटलं जातं. त्यामुळे संघ फडणवीसांना पीएम पदाचा चेहरा म्हणून पुढे आणू शकतो असंही म्हटलं जातं. भाजपमध्ये एक तरुण आणि हुशार चेहरा म्हणजे फडणवीस आहेत. ते अभ्यासू असून त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये. विरोधकांशी देखील ते उत्तमपणे जुळून घेतात. फडणवीस कधीही कोणत्याही नेत्यावर खालच्या भाषेत टीका करत नाहीत. ते कधी हिंदू मुस्लिम करताना देखील दिसत नाहीत. मागे काही दिवसांपूर्वी संघानं म्हटलं होतं की देश सर्व 140 कोटी जनतेचा आहे. फडणवीस सर्व समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतात, हुशारीने निर्णय घेऊ शकतात. ते तरुण असताना अनेक वर्ष देशाचं नेतृत्व करू शकतात. म्हणून ते पीएम पदाचा चेहरा असण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे सध्या भाजपमधील काही वरिष्ठ नेते फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम करत असल्याची चर्चा आहे. फडणवीसांना नियंत्रणात ठेवण्यासाठी अमित शहाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बळ दिलं जात असल्याची चर्चा आता सुरू आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळातच कळेल की फडणवीसांचं पंख छाटण्याचं काम सुरू आहे का. भाजपकडून फडणवीस पीएम पदाचे उमेदवार होतात का? 2029 मध्ये भाजपकडून अमित शहा पंतप्रधान बनतात की नवीन चेहऱ्याला संधी मिळते? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील नेता पीएम व्हायला पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.